सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालंय। विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे। लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं। राष्ट्रपतींच्या सहीनं वक्फ दुरुस्ती विधेयक आता कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानं तो संपूर्ण देशात लागू झालाय। नवीन कायद्याला काँग्रेस, एमआयएम आणि आम आदमी पार्टीनं वेगवेगळ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं। धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयानं दणका दिलाय। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागलाय। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळली असून करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं। करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते। मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळलेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे। ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टा मस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हटलंय। मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे यांनी म्हटलं। कर्जमाफीबाबत कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक आणि असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकरी शेती कशी करतात याची जाण कृषी मंत्र्यांना नसल्याची टीका किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली। शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिली आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल असा खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर महायुती बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण सत्तेत बसलो आहोत त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे। शेतकऱ्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। खरं तर ही मतदान प्रक्रिया कालच पार पडली आणि एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सिल्लोड नगर परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी रमाई घरकुल योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं। राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यांमध्ये सोडतात आणि त्यामुळेच नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चाललेली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। पंढरपूर येथील नियोजित वास्तूचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64 लाख हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केलाय। याविरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। जळगाव महानगरपालिकेत तहसीलदारांच्या सह्या करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार आता 50 पैकी 7 दाखले वैध असल्याचं समोर आलं असून 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या परळी येथील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांना आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहेत।
आंबेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय। गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय। 10 लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यानं गर्भवती महिलेवर उपचार करणं नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा 27 कोटी 38 लाखांचा मिळकत कर थकवलेला आहे। सर्वेक्षणानंतर नोंदणीकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून प्रमाणपत्र वाटप सुरू झालं। यात योग्य कागदपत्र आणि अर्जासोबत नियमानुसार 1400 रुपये शुल्क भरणाऱ्या फेरीवाल्यांना प्रति प्रमाणपत्र 3000 रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचं समोर आलं। मुंबई महापालिकेनं ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील 19 वॉर्डात रस्त्यावरील श्वानांची संख्या 21.8% आणि झोपडपट्ट्यांमध्ये 27.4%, मात्र मुंबईतील संख्या घटलेली आहे। मुंबईकरांच्या वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो ट्रेनचं जाळं विणलं जात असून भविष्यात मुंबईकरांचा मेट्रो टू मेट्रो हा प्रवास होणार आहे। मुंबईत वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी मेट्रो मार्गिका FOBद्वारे जोडणं शक्य असून त्याची सुरुवात मेट्रो 3चे RAJVLR स्थानक आणि मेट्रो 6चं सिप स्थानक FOBनं जोडण्यात येणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळामामा हे लोकसभेत अनुपस्थित होते। यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र आता यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। तब्येत बरी नसल्यानं उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा ताफा थांबवत महामार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली आहे। गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून नेत रुग्णालयामध्ये दाखल केलं। गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर असलेल्या दुकानगाळ्यांना आग लागल्यानं आगीत 4 दुकानं जळून खाक झाली आहेत। या भागातील वीज पुरवठा देखील काही काळ खंडित करण्यात आला होता। विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, जळगाव अशा अनेक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी केली होती, तर या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। मात्र त्यांना आता पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते। तो शेतकरी माझा मित्र होता, त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चष्टामस्करीत त्याच्याशी बोलत होतो। मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही। शेतकरी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांकडून अखेर दिलगिरी व्यक्त। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात कोकाटेंची दिलगिरी। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृती पत्र केलं कोर्टात सादर। करुणा याच पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख, तर पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णयही कोर्टाकडून कायम। कलिंगड विक्रीच्या आडून बाळांची विक्री, बदलापुरातील धक्कादायक प्रकार समोर। वनविभागाच्या सतर्कतेनं आरोपीचा पर्दाफाश। संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आता वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर देशभरात वक्फ कायदा लागू। लातूरचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्येचं कारण अस्पष्ट। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज बैठक। कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात अखिल भारतीय संत समितीची बैठक होणार।
आणि देशभरात रामनवमीचा उत्साह, मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तर शोभायात्राही काढण्यात येणार.